बसू दे. संपला. मित्रांनो, 65 एकरातील सप्त्याचा आज शेवटचा दिवस आहे आणि या शेवटच्या दिवशी पुरणपोळीचं आणि आमरसाचं जेवण माऊलीने या ठिकाणी सर्व वारकऱ्यांना दिलेलं आहे. तर या जेवणाची तयार करीत असताना महिला या ठिकाणी पुरणाच्या पोळ्या लाटत असताना आपण बघू शकताय. अतिशय भव्यदिव्य सप्ताह आहे. या सप्त्यामध्ये पुरणपोळीच्या जेवणाची तयारी कशा पद्धतीने चाललेली आहे बघू शकता. महिला वर्ग या ठिकाणी उत्स्फूर्तपणे पोळ्या लाटण्यासाठी गर्दी करत आहे. या ठिकाणी सेवाभाव करणाऱ्याची खूप मोठी गर्दी या ठिकाणी आहे. कामं करायला माणसं मिळत नाहीत असं म्हणणाऱ्यांना मला सांगायचं आहे. या ठिकाणी अत्यंत प्रेमाने या माता भगिनी स्वयंपाक करत आहेत. गॅसशिवाय स्वयंपाक करत नाही म्हणणाऱ्या महिला सुद्धा या ठिकाणी चुलीवर कशा पद्धतीने स्वयंपाक करत आहेत आपण बघू शकता मित्रांनो. कोणीही इथं गॅस नाही म्हणून तक्रार करत नाही. माता माऊल्या अत्यंत प्रेमानं या ठिकाणी पोळ्या लाटण्याचं काम करत आहेत बघू शकता. मावशी बोलतं का? व्हिडिओ चालू. कुठल्या गावून आलो सेवा करायला सांगायचं. माऊली नाव सांगा आपलं. नाव सांगायचं, तालुका सांगायचा. वाट्यानं बोला की जरा. बोला आजी. कुठून आलाय आणि कशासाठी आलाय? कशासाठी आलाय? या ठिकाणी माता माऊली धुराचा विचार न करता अत्यंत प्रेमानं या ठिकाणी पोळ्या बनवत आहेत बघू शकता. कुठून आला मावशी? माऊली कुठल्या गावून आला सांगा प्रेक्षकांना. नाव सांगा. कशाला आलाय? अतिशय भक्तिभावाने पोळ्या लागतायत महिला बघू शकता मित्रांनो. हो मावशी, गाव सांगा, नाव सांगा, कशाला आला इथं सांगा. कोण बोलतंय? कोण बोलतंय? बोलणार आहे का कोण? बोला ना. नाव सांगा, गाव सांगा, बोला. वाट्यानं बोला. कांदिवलून या मावशी आलेल्या आहेत. या सप्त्यामध्ये पोळ्या लाटण्याचं काम अतिशय प्रेमानं करत आहेत बघू शकता. मावशी कुठून आलाय? तालुका, जिल्हा? या ताई पुणे जिल्ह्यातून इथं पोळ्या भाजण्यासाठी आलेल्या आहेत. माऊलींची या ठिकाणी काल्याची पंगत आहे आणि महिला या ठिकाणी भक्तिभावानं पोळ्या भाजत आहेत मित्रांनो बघू शकताय. कुठून आला मावशी? तालुका, गुडेगाव सांगायचं. बोला मावशी कुठून आलाय?
ह्या मावशी बोला बोला गाव सांगा तालुका सांगोलीवाले कोण आलेले माऊली आहेत त्या अतिशय प्रेमाने या ठिकाणी गोळ्या भाजण्याचं काम करत बोला बोला माऊली बोला बोला गाव सांगायचं माऊलीच्या सप्त्यासाठी पोळे भाजण्यासाठी आलोय म्हणायचं अजून कोण बोलणार आहे मावशी बोला मावशी या ठिकाणी कोण बोलणार आहे का हो मावशी बोलतंय का कोण बोलतंय का बोला कुठून आलाय अहो काय त्याला बोलायला कोण बोलतंय बोला मावशी आम्ही मंचूरवरून अवसरी गावातून आलेलो आहोत तांबडेमळ्यातून आता इथं देवाचा कार्यक्रम चालू आहे ठीक आहे ठीक आहे उखाणा वगैरे कोण घेतंय का उखाणा घेणार आहे का कोण बोला जाय का इकडे गेले स्वर्गी गेले पडल्या जाळ्यात देवाचं नाव माऊली उखाणा कोण घेतंय का पोळ्या लाटत असताना माऊलीच्या सप्त्यामध्ये उखाणा घेतंय का कोण बोला मधुरात होतं बक्षे गहू गहू देवा मिलं पांढरण भाऊ एक म्हणतो गाडी घेऊ एक म्हणतो घोडं घेऊ बनवली रोटी चला बेटी इकडं तिकडं जे काही सहकार्यासाठी गेलेली मंडळी आहे तुमची गरज स्वयंपाकी बरं जास्त आहे तर पुढे या माऊली उखाणा घेताय का जमतंय का बोला बोला ह्या माऊली पोळ्या भाजत असताना उखाणा घेत आहेत मित्रांनो बघू शकताय हां बोला इकडे बघून बोला नाव माझं अश्विनी गाव माझं पिंपळगावमध्ये म्हणते माडीवर घालते साडीला लावते चाप लक्ष्मणराव माझे पाप घरापुढे लावते जाई शेवंताबाई माझी आई पाण्यात नाते गवळण सीताबाई माझी मावळण पाण्यात वाहते नाव अजित खंडेराजे माझे गाव अजितराजांच्या मेणबत्ती आनंदराव माझे पती त्यांनी त्यांची स्वागत केले धन्यवाद धन्यवाद मावशी पोळ्या लाटत असताना उखाणा घ्यायची कोणाची इच्छा आहे का व्हिडिओ चालू आहे यूट्यूबचा उखाणा कोण घेताय का धन्यवाद माऊली रामकृष्ण हरी इकडे उखाणा कोण घेताय का ओ माऊली उखाणा कोण घेताय उखाणा हा चला हा आठवल्यानंतर सांगा आम्ही कॅमेरा तुमच्याकडे करतो राजाबाई पांडुरंग अनमुळे यांच्याकडून 100 रुपयांची देणगी मित्रांनो 65 एकरामधल्या या सप्त्यामध्ये अत्यंत भक्तिभावाने महिला या ठिकाणी स्वयंपाक करत आहेत यांच्याकडून 100 रुपयांची देणगी सर्व देणगीदारांचे मनापासून खूप खूप धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद